व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्ही पेरणी यंत्र तर सगळे बघितले असो, वक्कर असो, वजू असो, पलटी फाळा असो, सगळे यंत्रे बसले असेल। पण तुम्ही असं एक यंत्र बघितलं आहे का, त्या यंत्राने तुम्ही सुद्धा तीळ पेरू शकता। आणि कांद्याचं रोप असो, खत असो, कोणतंही बियाणं, बारीक बियाणं असो, तुम्ही सुद्धा पेरू शकता। आणि ते पण सुद्धा शेतकरी बांधवांनो 0 रुपयामध्ये। तर तुमच्यासाठी मी चांगल्या पद्धतीचं मळणी यंत्र घेऊन आलेलो आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे ते पेरणी यंत्र असं आहे शेतकरी बांधवांनो, की तुम्ही त्याच्यापासून सुद्धा तुमच्या घरच्या घरी तीळ पेरू शकता। पहिलंच त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला मंजूर भेटणं इम्पॉसिबल झालं आहे। मग तुमच्याकडे बी मंजूर नाही का? मग तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे, ते पण फक्त 0 रुपयामध्ये, ते पण पेरणी यंत्र। तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरणी करू शकता आणि ते फक्त एक माणूस करू शकतं। आणि ते पडतं कसं आणि कसं नाही, ते आपण तयार कसं केलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीने तयार केलेलं आहे, ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगून देणार आहे। तर आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, मी तुम्हाला पेरणी यंत्र कसं तयार केलेलं आहे ते दाखवून देतो। तुम्ही आपलं आता व्हिडिओ चालताना बघितलं असेल कसं आपण पेरतो आहे आणि कशी पेरणी केली आहे, आणि पेरणी यंत्र जमलं की नाही मी तुम्हाला आधी दाखवतो। तर हे आहे बघा शेतकरी बांधवांना आपलं पेरणी यंत्र। याला काय केलेलं आहे, पुढं एक गज घेतलेला आहे, गजाला कापून घेतलेला आहे। कापून घेतल्यानंतर एक भरणी तयार केलेली आहे। भरणीला 2 एकूण 2 4 भोसके पाडलेले, अलीकून 4, हे बघा इकून 4 पडलेले आहे, इकून 4। खत बघा कसं पडतं आता, हे बघा, हे बघा खत कसं पडतं आहे खाली। तर हे यांना तुम्ही खतसुद्धा टाकू शकता। आणि तुमच्या भोसक्यावरती मातीसुद्धा बसली तर त्यासाठी आपण कपडासुद्धा तयार केलेला आहे। हे कपडा याच्यावरती टाकला की तुमची जी माती आहे ती सर्व माती पाडून टाकणे पेरणी यंत्र। तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला दाखवतो बघा। आणि याच्यासाठी तुम्हाला लागतं काय काय ते सुद्धा सांगतो। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये घरच्या घरी पेरणी यंत्र तयार करू शकता। त्यासाठी तुमच्याकडं 2 काड्या घ्यायच्या आहे। काड्या घेतल्यानंतर इथं एक काडी सपोर्टला लावायची आहे, दुसरी एक तुमच्याकडे जी भरणी असेल ती भरणी आणायची, तिला 4 भोसके पाडायचे आहे। पाडल्यानंतर भोसके मोठे पाडा, खतसुद्धा टाकता आलं पाहिजे त्या भोसक्यामधून। दुसरी गोष्ट, तीळसुद्धा पडता आली। आणि हे आहे तीळ यंत्र। तीळसुद्धा, खतसुद्धा, कांद्याचं बीसुद्धा तुम्ही याच्यामधून टाकू शकता। ते कसं काय ते सुद्धा सांगतो। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी पेरणी यंत्रासाठी आपण हे बघा 1 2 3 4 भोसके पाडलेले, याच्यातून असं जर बिंगलं की हे खत पडतं बघा, हे बघा। आणि ते पण जास्त मोठाले भोसके असले, ठोसर असो, बारीक खत असो, सर्व खत या भोसक्यातून पडतं। आणि दुसरी गोष्ट, तीळसुद्धा या भोसक्यातून पडते बघा, हे बघा। मग यालाच म्हणतात खास, सस्त्यात मस्त आणि डोकं लावलेलं शेतकऱ्यांनी सर्व। आणि हे डोकं लावून तुम्ही सुद्धा बघा आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही सुद्धा तीळ पेरणी यंत्र तयार करू शकता। आणि तुम्ही सगळ्यात सोपं तीळ पेरणी यंत्र आहे बघा, हे बघा। चालायला तर एकदम सोपं आहे। आणि दुसरी गोष्ट, चालण्यासाठी याला भरणी लागते, आणि याच्यामध्ये तीळ टाका, खत टाका, दोन्ही एखादी टाकून। आणि यासाठी तुम्ही खाली एक पासासारखी काडी जर लावली आणि त्याला तारा जर बांधले, तर तुमचे सुद्धा हे बघा, इथे तुम्हाला काय करायचं, एक पास लावा, एक काडी लावायची आहे। काडी लावल्यानंतर तुम्ही त्याला पुढं जर लोटलं तर तुमचं जीव वाकरासारखं होऊन जाईल। तुम्ही सुद्धा हे घरच्या घरी तयार करून बघा आणि याला सस्त्यात मस्त भरून बघा। खर्च फक्त 0 रुपये आहे। आणि तीळ पेरणी यंत्र, खत, कांद्याचं बी सर्व तुम्ही या भरणीमधून टाकू शकता। आणि ते कुठं पण चालतं शेतकरी बांधवांनो। पहिलेच तर आपल्याला मंजूर मिळत नाही, त्यासाठी एक माणूस करू शकतं। आणि तिळासाठी खर्च तुम्ही दुसऱ्या अंगासुद्धा तीळ पेरू शकता, पण त्यासाठी उगवण शक्ती चांगली झाली पाहिजे। तर यांना उगवण शक्ती खूप खारी होती आणि उगले आणि खत सर्व या पेरणी यंत्रानं पडतं बघा। तर आजचा व्हिडिओ इतर होता। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो।